नमस्कार मंडळी, मी माया गुरे या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सकाळच्या 11 वाजता स्वागत आहे. आज वार आहे बुधवार. आता सकाळची जी सगळी कामं असतात ती झालेली आहेत. म्हणजे मुलांना डबा दिलेला आहे. त्यानंतर नाश्ता मी करत नाही रोज, फक्त संडेलाच आम्ही नाश्ता करतो, कारण घरात सगळे संडेला असतात आणि कारण रोज सगळेजण आपापल्या कामाला निघून जातात, लवकर जातात. नाश्ता त्यांना करायला वेळच नसतो, त्यामुळे डबेच दिले जातात. फक्त महेश गुरव हे जेवून जातात आणि डबा घेऊन जातात. तर त्यांना चपाती भाजी खाऊन जातात ते. असं वेगळं काही पोहे वगैरे काही करायची गरज लागत नाही. कधी भात एक्स्ट्रा असेल तर मी तो भात फोडणी टाकते. बाकी अदरवाईज आम्ही चपाती भाजीच करतो आणि तीच ते डब्याला पण नेतात. तर आता आज मला खूप कंटाळा आलेला आहे. म्हणजे एकाच जागी बसून राहावंसं वाटतं आहे, कारण काल रात्रीपासून थंडी इतकी वाढली आहे की असं काहीच काम करावंसं वाटत नाही. कपडे मशीनला लावायचे आहेत. 11:30 वाजले, तर मशीन वगैरे लावायची मला. परंतु आता मी शांत बसल्यामुळे मला असा अंगामध्ये आळस चढायला लागलेला आहे आणि कपड्यांच्या घड्यासुद्धा घालायच्या आहेत. तर आज आमची बाईसुद्धा आली नाही आहे कचरा लादी करणारी. कचरा फक्त काढलेला आहे मी, लादी वगैरे पुसली नाही आहे अजून. ती येईल असं मला वाटलं, परंतु अजून आली नाही आहे, कारण ती न सांगता कधीच दांडी मारत नाही. परंतु माहिती नाही आता आज येते की नाही येते, कारण त्यांनी सांगितलं तर नव्हतं मला. कदाचित उशिरासुद्धा येऊ शकते ती. बघूया आता आहे कशी काय करते ती. आणि मी आता एकटीच असल्यामुळे घरामध्ये आता टी व्ही लावला आहे आणि बसली शांत. कामं तर भरपूर आहेत, काय करायचं आहे. आणि आता माझा काळा मसाला म्हणजे कांदा लसूण मसाला संपलेला आहे, तर मला मसाला करायची इच्छा झालेली आहे. तर त्यासाठी काही मटेरियल आहे ते मला आणायला जायचं आहे. त्याची रेसिपी मी शेअर करेन की नाही मला माहिती नाही आहे, कारण रेसिपी शेअर करायचं म्हटलं तर खूप वेळ जातो, मग बाकीची सगळी कामं राहतात. बघू आता, इच्छा झाली मला जमलं तर ते डायरेक्ट मसाला करेन, कारण थोडंसंच करणार आहे, जास्त नाही करणार आहे. मिक्सरमध्येच करून टाकणार आहे. आणि कारण काळा मसाला किंवा कांदा लसूण मसाला नसेल तर भाजीला अजिबात टेस्ट येत नाही. त्यामुळे मसाला संपल्यामुळे मला तो करावा लागेल, कारण यावर्षी मी मसाला बनवलाच नव्हता जवळजवळ, कारण वेळच नव्हता. रेसिपी चॅनल असल्यामुळे रेसिपी टाकायचं, परत ते शूट करायचं, एडिटिंग करायचं. तर माझं एडिटिंग करून झालेलं आहे रेसिपीचं. आणि त्यानंतर इथे मी सोया बनवलेला आहे. तर सोयासुद्धा झालेला आहे आणि मशीनसुद्धा लावून घेतलेली आहे. तर इथे मशीनसुद्धा लावलेली आहे. आता मशीनचं काम झालं आहे की लगेच कपडे वगैरे वाळत घालून घेणार आहे मी. तर घरातली आता जवळजवळ सगळी कामं झालेली आहेत. आता फक्त मला स्टँडवरचे जे कपडे आहेत त्यांच्या घड्या घालायचे आहेत. आज आमच्या सुनीताताई आल्याच नाही, त्यामुळे लादी तशीच राहिलेली आहे. फक्त कचरा झाला आहे माझा काढून, तो पण मी आता 2 वेळा कचरा काढलेला आहे. परंतु बाहेर धूळ असल्यामुळे सतत धूळ घरात येते, कारण आमच्या समोरच बांधकाम चालू आहे. तर चला आता मी कपड्यांच्या घड्या घालून घेते. तर इथे कपड्यांच्या घड्या घालून झालेल्या आहेत. आता हे सर्व कपाटात ठेवून देते. तर घड्या 4 वाजून 5 मिनटं झालेले आहेत आणि आता मी चहा ठेवते. आणि इथे चहा उकळतोय आणि आता मी चहा घेते. आज दुपारी मी झोपलीच नाही, फक्त पडून होती, कारण एकदा झोपली की मग खूप आळस येतो, त्यामुळे आज मी झोपली नाही, फक्त पडून होती थोडा वेळ. आणि आता 4 वाजले म्हटल्यावरती आता चहा करून घेते. चहा करून झाल्यानंतर म्हणजे थोडंसं फ्रेश वाटतं आणि मग झोप निघून जाते. कारण जर का मी 4 वाजता चहा नाही केला ना तर मला झोप येते, त्यामुळे मी आता पटकन चहा पिऊन घेते. तर आता संध्याकाळचे 6 वाजले होते आणि 6 वाजता मी स्वयंपाकाला सुरुवात केली. सुरुवातीला मी पिठलं बनवून घेतलं आणि त्यानंतर आता मी भाकरी करायला घेतलेली आहे. पिठलं आणि भाकरीचा आज बेत केला आहे. आणि पिठलं भाकरी झाल्यानंतर मला जिमला जायचं होतं, त्यामुळे मी स्वयंपाक आवरून घेते, कारण स्वयंपाक करून ठेवला की आल्यानंतर लगेच जेवता येतं, कारण जिमवरून आल्यानंतर खूप थकायला होतं. आता थंडी सुरू झाल्यामुळे रात्री मस्त गरम गरम काहीतरी खावंसं वाटतं. तर आज मला गरम गरम पिठलं आणि भाकरी खायची इच्छा झाली होती,
त्यामुळे मस्त असं पातळ असं मी पिठलं बनवलं होतं. तर आत्ताच मी जिमवरून आलेले आहे आणि जातानाच मी पिठलं आणि भाकरीचा स्वयंपाक करून गेली होती आणि महेश गुरव आता थोडा वेळेत येतील. तर ते आल्यानंतर आम्ही सगळेजण जेवायला बसणार आहोत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.